विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक रहस्य अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या पेपर 3 मधील प्रकरण क्रमांक 5 याचा आज आता आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 5 जे आहे ते विद्युत पद्धती. आता वाहनावरील विद्युत पद्धती म्हणली ती वाहनाच्या विद्युत पद्धतीमध्ये त्यामध्ये बॅटरी, जनरेटर, त्यानंतर स्टार्टर मोटर, इग्निशन सिस्टीम, लाईट सिस्टीम अशा अनेक बाबी या विद्युत पद्धतीमध्ये येतात. आता याच्यामध्ये आकृतीमध्ये तुम्हाला वाहनावरील विद्युत पद्धती इथं दाखवलेली आहे. या विद्युत पद्धतीमध्ये तुम्हाला वायरिंगची एक छोटीशी डायग्राम या ठिकाणी दाखवलेली आहे. याच्यामध्ये वाहनाची बॅटरी ही प्रथम इथं दाखवलेली आहे. या बॅटरीचं निगेटिव्ह टोक जे आहे हे आज केलेलं आहे. तर पॉझिटिव्ह टोक जे आहे हे त्यानंतर स्विच मार्फत हे इग्निशन स्विचला जोडलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही गाडी चालू करता तेव्हा इग्निशन स्विच ज्यावेळेस पर्यंत ऑन करता त्यावेळेला इग्निशन स्विच बॅटरीचा विद्युत प्रवाह जो आहे हा पहिल्यांदा या सॉलिनॉइड स्विचमधून वाहनाच्या प्रत्येक विद्युत उपकरणाला तो पहिल्यांदा पुरवला जातो. म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेस तुम्ही स्विच ऑन करता त्यावेळेला बॅटरीकडे येणारा विद्युत प्रवाह जो आहे हा पहिल्यांदा या ठिकाणी दिला जातो या स्टार्टर मोटरला. आता स्टार्टर मोटर म्हणजे काय? तर स्टार्टर मोटर ही एक विद्युत शक्तीचं यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करण्याचं एक घटक आहे. या स्टार्टर मोटरद्वारे आपण वाहन चालू करण्याच्या ठिकाणी सुरुवात करत असतो. म्हणजे इंजिनला गती देण्याचं काम हे स्टार्टर मोटर करत असते. त्यानंतर बॅटरीची जी शक्ती आहे ही या ठिकाणी जनरेटरला सुद्धा दिली जाते. म्हणजेच या ठिकाणी वाहनाचं जी जनरेटर जो आहे या जनरेटरला सुरुवातीला लागणारी जी विद्युत शक्ती आहे ही बॅटरीकडनं घेतली जाते. त्याचप्रमाणे बॅटरीकडनं हा विद्युत प्रवाह जो असतो हा सुरुवातीला या ठिकाणी वाहनाच्या इग्निशन सिस्टीमला सुद्धा दिलेला दिसून येतो. म्हणजे ही जी इग्निशन सिस्टीम जी आहे या इग्निशन सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे बॅटरी. आता बाकीची जी सर्किट आहेत, स्टार्टिंग सर्किट असेल, जनरेशन सर्किट असेल, इग्निशन सर्किट असेल किंवा लाईट सर्किट असेल, या सगळी सर्किट जी आहेत ही चांगल्या प्रकारे जर चालवायची असतील तर वाहनाची बॅटरी जी आहे ही चांगली असणं गरजेचं आहे. ती त्या ठिकाणी सतत चार्ज असणं हे गरजेचं असतं. या विद्युत पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या विद्युत सर्किटचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता यानंतर पहिला जो आपण अभ्यास करणार आहे तो वाहनाचं स्टार्टर मोटर विषयी. आता मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा आकृतीमध्ये वाहनाची स्टार्टर मोटर जी असते हे स्टार्टर मोटर याचे दोन भाग या ठिकाणी दाखवले. एक जे आहे ही तुम्हाला संपूर्ण स्टार्टर मोटर या ठिकाणी पाहायला मिळते आणि या दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी स्टार्टर मोटर जी आहे तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे ही खोलून दाखवलेली आहे. आता ही जी स्टार्टर मोटर जी आहे या स्टार्टर मोटरमध्ये त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आर्मेचर. आर्मेचर हा या ठिकाणी हे जे केसिंग जे असतं या केसिंगमध्ये या ठिकाणी हा आर्मेचर बसवलेला असतो. आर्मेचरच्या मागच्या बाजूला हा जो भाग आहे याला आपण कॉम्युटेटर म्हणतो. हा जो आहे आर्मेचर शाफ्टचा जो भाग आहे हा जो भाग आहे याला आपण ड्रायव्हिंग मेकॅनिझम असं म्हणतो. हा वरच्या बाजूला असतो हा सॉलिनॉइड स्विच दिलेला आहे. त्यानंतर हे जे केसिंग जे आहे या केसिंगच्या आतल्या बाजूला त्या ठिकाणी फील्ड कॉईल या बसवलेल्या असतात. आता ही असेंब्ली ज्यावेळेस एकत्र आपण करू त्यावेळेस हे अशा प्रकारचे स्टार्टर मोटर या ठिकाणी तयार होते. या स्टार्टर मोटरच्या या बाजूला या ठिकाणी ब्रश कार्ड या ठिकाणी बसवलं असतं. ज्यावर
कार्बन ब्रश बसवले असतात. आता मगाशी जे आपण त्या ठिकाणी जे स्टार्टिंग सर्किट जे बघितलं, त्या स्टार्टिंग सर्किटमध्ये आपण त्या ठिकाणी बॅटरीकडनं विद्युत पुरवठा जो आहे हा या स्विच मार्फत पहिल्यांदा स्टार्टर मोटरला झालेला आपण बघितला. आता स्टार्टर मोटरला ज्यावेळेस विद्युत पुरवठा होईल त्यावेळेला तो विद्युत पुरवठा या ब्रशेस मार्फत हा आर्मेचरला दिला जातो. आर्मेचरला विद्युत पुरवठा झाल्यामुळं त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत, पण त्या ठिकाणी थोडीशी तोंड ओळख या ठिकाणी स्टार्टर मोटरची आपण करून घेतोय. याच्यामध्ये बॅटरीकडे येणारा जो करंट आहे हा या ब्रशेस मार्फत आर्मेचरला दिला जातो. आर्मेचरला करंट मिळाल्यानंतर या आर्मेचरमध्ये त्यात दुसरं त्या ठिकाणी फील्ड चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी तयार होतं. आता या स्टार्टर मोटरच्या इथं आतल्या बाजूला काही मॅग्नेट या ठिकाणी बसवलेले आहेत. तर इथे एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं, इथे एक चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि या दोन्ही चुंबकीय क्षेत्राचा परिणाम म्हणून हा आर्मेचर जो आहे स्वतःभोवती फिरायला लागतो. आर्मेचरच्या पुढल्या बाजूला या ठिकाणी आपण हा ड्रायव्हिंग मेकॅनिझम बसवलेला आहे. हा ड्रायव्हिंग मेकॅनिझम जो असतो हा वाहनाच्या फ्लायव्हीलशी जोडलेला असतो. ज्यावेळेला हा आर्मेचर फिरतो त्यावेळेला ही फिरण्याची गती या पिनियन गिअरला मिळते आणि हा पिनियन गिअर जो असतो हा पिनियन गिअर वाहनाच्या फ्लायव्हीलशी बेस होतो आणि वाहनाच्या फ्लायव्हील म्हणजे इंजिनच्या फ्लायव्हील त्या ठिकाणी फिरवायचं काम करतो. आणि ज्यावेळेला इंजिन फिरेल त्यावेळेला त्या ठिकाणी इंजिन चालू झालं असं आपण म्हणतो. आता पूर्वीच्या काळी काय व्हायचं की पूर्वीच्या काळी गाडी स्टार्ट करण्यासाठी त्या ठिकाणी एक टॉमी वापरली जायची. ती टॉमीच्या साहाय्याने त्या माणसाला इंजिनला क्रँक करायला लागायचं. जसं आजकाल बऱ्याच वेळा बघतो की वॉटर सप्लायचे जे टँकर असतात त्या टँकरवर एक डिझेल इंजिन बसवला असतो. तो माणूस हाताने ते इंजिन क्रँक करतो किंवा विहिरीवर बसवली जे डिझेल इंजिन ते आपण हाताने क्रँकिंग करतो. आता ही सिंगल सिलेंडर इंजिन आहेत, परंतु ही जी मोठमोठी इंजिन 4 सिलेंडर 6 सिलेंडर 8 सिलेंडर इंजिन असतात याला फिरवण्यासाठी माणसाची ताकद त्या ठिकाणी पुरेशी ठरू शकत नाही आणि ती शक्ती माणसाची शक्ती वाया जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्टार्टर मोटर ही वाहनावर दिलेली असते. ज्यावेळेला तुम्ही गाडीत बसून स्टार्टर स्विच ऑन करता त्यावेळेला बॅटरीकडनं पुरवठा हा स्टार्टर मोटरला होतो आणि स्टार्टर मोटर हे इंजिनला क्रँक करण्याचं काम करत असतं. आता ही जी स्टार्टर मोटर जी आहे स्टार्टर मोटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही दोष निर्माण होतात ते कुठल्या प्रकारचे दोष या ठिकाणी निर्माण होतात हे आपण पहिल्यांदा बघूया. तर स्टार्टर मोटरमध्ये निर्माण होणारे जे दोष आहेत त्यातला पहिला दोष जो आहे तो म्हणजे स्टार्टर मोटर चालू होत नाही. आता स्टार्टर मोटर चालू होत नाही म्हणजे काय, तुम्ही गाडीमध्ये बसल्यानंतर ज्या वेळेला तुमच्या गाडीचं स्टार्टर स्विच तुम्ही ऑन करता त्याला बॅटरीकडे येणारा विद्युत पुरवठा जो आहे हा स्टार्टर मोटरवर मिळतो आणि स्टार्टर मोटर त्या ठिकाणी इंजिनला चालू करायचं काम करतं. परंतु ज्या वेळेला स्टार्टर मोटरमध्ये दोष असतो त्यावेळेस ज्यावेळेस इग्निशन स्विच ऑन करून सुद्धा त्या ठिकाणी बॅटरीचा विद्युत पुरवठा स्टार्टर मोटरला होत नाही. त्या ठिकाणी बॅटरी तुमचे इंजिन चालू होत नाही. आता याची कारणं काय काय आहेत, तर पहिलं कारण बॅटरी डिस्चार्ज असणे. बराच काळ ज्या ठिकाणी तुम्ही गाडी जर वापरली नसेल किंवा काही कारणानं त्या ठिकाणी तुम्ही गाडीची बॅटरी जर डिस्चार्ज झाली असेल तर बॅटरी हा विद्युत पुरवठा स्टार्टर मोटरला करू शकणार नाही आणि त्यामुळं तुमचं इंजिन चालू होणार नाही. त्याला उपाय जो आहे तो म्हणजे बॅटरी पूर्ण चार्ज करा. दुसरं स्टार्टिंग सर्किट ओपन झालेले असणे. आता मागाशी आपण बघितलं की बॅटरी इग्निशन स्विच त्यानंतर स्टार्टर मोटरचं स्विच आणि स्टार्टर मोटर असं या ठिकाणी वायरिंग केलेलं आपण मगाशी बघितलं. तर त्या वायरिंगमध्ये जर काही दोष असेल, कुठली तरी वायर शॉर्ट झाली असेल, कुठली वायर निसटली असेल, कुठली वायर समजा तुटली असेल तर बॅटरीचा विद्युत पुरवठा स्टार्टर मोटरला होत नाही. अशा वेळेला त्या ठिकाणी तुमची गाडी चालू होणार नाही. त्यावेळेस काय करायचं, तर बॅटरी आणि स्टार्टर मोटर याच्या दरम्यानची जी काही कनेक्शन आहे ती सगळी तपासा आणि जो काही दोष असेल तो दुरुस्त करा. तिसरा जो दोष कारण जे आहे ते म्हणजे आर्मेचर किंवा फील्ड वाइंडिंग शॉर्ट झालेले असणे. आता आर्मेचर जो आहे मगाशी आपण बघितलं की याच्या ठिकाणी इथे तुम्हाला आर्मेचर जो दाखवलेला आहे हा आर्मेचर जो असतो
हा आर्मेचर जर शॉर्ट झाला असेल तर त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होणार नाही आहे. ते चुंबकीय क्षेत्र जर तयार झालं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असं त्या ठिकाणी स्टार्टर मोटर काम करणार नाही. त्या ठिकाणी हे वायंडिंग समजा काही कारण खराब झालं असेल, तुटलं असेल, तर हे वायंडिंग जे असते हे आर्मेचर जो असतो हा रिवाइंड करा. त्या ठिकाणी तुम्हाला मशीन दाखवले, या मशीनवर त्या ठिकाणी आर्मेचर हा रिवाइंड केला जातो. दुसरं ह्या ठिकाणी आकृती दाखवली आहे ती फील्ड सर्किटची दाखवली आहे. तुमच्या स्टार्टर मोटर केसिंगमध्ये या ठिकाणी असे 4 फील्ड या ठिकाणी बसवले असतात. त्यातले 2 एन पोल असतात आणि 2 एस पोल या ठिकाणी दिलेले असतात. आता एन पोल आणि एस पोल आणि याच्यामध्ये या ठिकाणी हा आर्मेचर बसवलेला असतो. आता बॅटरीकडे येणारा जो विद्युत पुरवठा जो आहे हा विद्युत पुरवठा पहिल्यांदा या ठिकाणी फील्डला दिला जातो आणि फील्ड नंतर या फील्डला देऊन नंतर हा जो विद्युत पुरवठा आहे हा या ठिकाणी आर्मेचरला केला जातो. आता हे फील्ड वाइंडिंग जे आहे हे फील्ड वाइंडिंग हे कायमस्वरूपी चुंबक नाही आहे, तर आपण तात्पुरते चुंबक म्हणतो. तात्पुरते चुंबक म्हणजे काय की ज्यावेळी तुम्ही गाडी स्टार्ट करता त्यावेळेला बॅटरीकडनं येणारा विद्युत पुरवठा जो आहे हा पहिल्यांदा या फील्ड भोवती दिला जातो आणि फील्ड मध्ये त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र तयार होतो आणि नंतर हा विद्युत पुरवठा जो आहे हा आर्मेचरला दिला जातो. तर काही कारणानं या फील्ड भोवतालचं चुंबकीय वाइंडिंग जे आहे जर तुटलं असेल तर त्या ठिकाणी ते बदलणं हे गरजेचं असतं. स्टार्टर मोटर ड्राईव्ह लॉक झालेला असणे. तर स्टार्टर मोटरची मगाशी आपण जी आकृती बघितली त्या आकृतीमध्ये स्टार्टर मोटरच्या पुढल्या बाजूला एक ड्रायव्हिंग मेकॅनिझम आपण बघितला. हा जो ड्रायव्हिंग मेकॅनिझम जो आहे हा ड्रायव्हिंग मेकॅनिझम काही कारणानं जर खराब झाला असेल तर तरी सुद्धा या ठिकाणी तुमचे बॅटरीकडनं विद्युत पुरवठा जो आहे हा स्टार्टर मोटरला दिला जाणार नाही आणि अशा रीतीने त्या ठिकाणी स्टार्टर मोटर हे इंजिनला फिरू शकत नाही. तर या ठिकाणी मग काय करा तर स्टार्टर मोटर संपूर्ण खोला आणि ती स्टार्टर मोटर जी आहे ती त्या ठिकाणी पूर्णपणे सर्व्हिसिंग करा. पुढचं जो कारण जे आहे त्या ठिकाणी दिलंय ते आर्मेचर शाफ्ट बेअरिंग जे आहे घट्ट झालेलं असेल. आता आर्मेचर शाफ्ट जो असतो हा बेअरिंगच्या साह्यानं त्या हाऊसिंगमध्ये बसवलेला आहे. तर काही कारणानं त्या ठिकाणी ते बेअरिंग जर टाईट झालं असेल तर त्या ठिकाणी आर्मेचर शाफ्टला ते फिरवणार नाही. अशा वेळेला ते बेअरिंग जे आहे हे बदलून टाकणं हे गरजेचं असतं. याच्याशिवाय आणखीन काही कारणं याच्यामध्ये आहेत म्हणजे कॉपर ब्रशची झीज झालेली असणे. मगाशी आपण जे सर्किट जे बघितलं त्या सर्किटमध्ये त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉपर ब्रश या ठिकाणी पाहायला मिळाले असते. इथं हे जे असतात त्याला कार्बन कॉपर ब्रश किंवा कार्बन ब्रश असं म्हणतात. हे आर्मेचरचे कॉम्युटेटर या ठिकाणी बसवलेले असतात आणि कॉम्युटेटर हे बसवल्यानंतर तर हे जे ब्रश असतात हे सतत या कॉम्युटेटरवर फिरल्यामुळं त्या ठिकाणी ब्रश हे बऱ्याच वेळेला झिजतात आणि ते जर ब्रश झिजले असतील तर त्या ब्रशचा आर्मेचरशी व्यवस्थित संपर्क होणार नाही आणि अशामुळं त्या ठिकाणी आर्मेचरला विद्युत गती मिळत नाही. स्टार्टर मोटर लॉक झालेला असतो आपण बघितलंय. इंजिनला सीज झालेलं असतं. आता बऱ्याच वेळेला काय होतं की कूलिंग सिस्टीममध्ये असणारा जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला इंजिन एखादं सीज होण्याची शक्यता असते आणि इंजिन जर सीज झालं तर सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा जो दोष आहे या दुसऱ्या दोषाला कारण आहे स्टार्टर मोटर फिरते परंतु इंजिन सुरू होत नाही. म्हणजे बॅटरीकडे येणारा विद्युत पुरवठा जो आहे हा तुमच्या स्टार्टर मोटरला मिळतोय परंतु त्या ठिकाणी स्टार्टर मोटर जी आहे ही त्या ठिकाणी इंजिनला फिरवू शकत नाही. आता यातलं पहिलं जो काही कारण आहे ते म्हणजे स्टार्टर मोटर ड्राईव्ह जाम असणे. स्टार्टर मोटर ड्राईव्ह या ठिकाणी तुम्हाला दाखवले बघा ह्याचा आपण बेंडेक्स ड्राईव्ह असं म्हणतो. या ठिकाणी हा पिनियन गिअर आहे
आणि ही असेंब्ली जी असते ही स्टार्टर मोटरचा आर्मेचर शाफ्ट जो असतो या आर्मेचर शाफ्टवर बसवलेला असतो. काही कारणानं या ठिकाणी ही असेंब्ली जी आहे हे असेंब्ली जर त्या ठिकाणी आर्मेचर शाफ्ट जर टाईट बसली असेल तर त्या ठिकाणी हा जो गिअर जो आहे हा गिअर हा फिरत जाऊन फ्लायव्हीलशी मेश होत नाही. आता हे इंजिनचं फ्लायव्हील तुम्हाला इथे दाखवलं आहे. या फ्लायव्हीलशी हा गिअर या ठिकाणी मेश होणार नाही आणि तो जर मेश झाला नाही हा गिअर जर फ्लायव्हीलशी मेश जर झाला नाही तर त्या ठिकाणी आपल्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर या कारणासाठी आपण काय केलं पाहिजे तर ड्रायव्हिंग मेकॅनिझम हा काढला पाहिजे आणि ड्रायव्हिंग मेकॅनिझम काढून त्या ठिकाणी तो स्वच्छ करणं गरजेचं आहे. पिनियन गिअरची अलाइनमेंट चुकली असेल तर आता पिनियन गिअर मगाशी बघितलं की हा पिनियन गिअर जो असतो हा पिनियन गिअर हा फ्लायव्हीलशी मेश होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी इंजिनच्या हाऊसिंगवर बसवलेला आहे. परंतु काही कारणानं पिनियन गिअर हा या फ्लायव्हीलच्या वर असणारी जो रिंग गिअर आहे फ्लायव्हील हा एक रिंग गिअर आहे. या रिंग गिअरवर हे दात्रे असतात. या दात्र्यांशी या ठिकाणी हा पिनियन गिअर हा मेश होत असतो. तर काही कारण हे जर व्यवस्थित मेश झाले नसतील होत नसेल तर ती अलाइनमेंट चुकली असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी काय करा तर इंजिनचं माउंटिंग बोल्ट किंवा या ठिकाणी स्टार्टर मोटरची हाऊसिंगवर बसवली त्याची माउंटिंग बोल्ट तपासा. तसेच आर्मेचर हा सर्व्हिसिंग करा. पुढचा जो भाग आहे तो ओव्हर रनिंग क्लचमध्ये दोष असणे. आता ओव्हर रनिंग क्लच म्हणजे काय या ठिकाणी हा तुम्हाला ओव्हर रनिंग क्लच दाखवलेला आहे. या ठिकाणी हा आर्मेचर आहे. या आर्मेचरवर हा ओव्हर रनिंग क्लच आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला हे जे हाऊसिंग आहे या हाऊसिंगवर त्या ठिकाणी हा पिनियन गिअर बसवलेला असतो. आता ह्याच्यामध्ये होतं काय की काही स्टार्टर मोटरमध्ये पिनियन गिअर जो आहे हा पहिल्यांदा फ्लायव्हीलशी मेश होतो आणि मग तो त्या ठिकाणी फिरायला सुरुवात होतो. तर अशा वेळेला ज्या वेळेला हा पिनियन गिअर जो आहे हा पिनियन गिअर पहिल्यांदा ह्याच्याशी बेस झाल्यानंतर आर्मेचरच्या फिरण्याचा स्पीड वाढल्यानंतर आर्मेचरवर जी असेंब्ली बसवलेली आहे या असेंब्लीमध्ये हे तुम्हाला बॉल दिसतील आणि याच्या आतल्या बाजूला स्प्रिंग दिसेल. आर्मेचर जर स्वतःवरती फिरायला लागतो त्यावेळेस त्याच्या एका स्पीडला विशिष्ट स्पीडला हे जे बॉल जे असतात हे सेंट्रिफ्युगल फोर्सनं हे बाहेरच्या दिशेला ढकलले जातात. ते बाहेरच्या बाजूला ज्यावेळेस ढकलले जातात त्यावेळेला आर्मेचरची गती ही या पिनियनवर बसवलेलं हे जे हाऊसिंग आहे त्या हाऊसिंगला मिळते आणि त्याची गती या पिनियन गिअरला मिळून ते फिरायला सुरुवात करते. आणि ज्या वेळेला फ्लायव्हील इंजिन ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेला ॲटोमॅटिकली त्यावेळेस या आर्मेचरचा फिरण्याचा वेग हा याच्या वेगापेक्षा कमी होतो आणि त्यावेळेला हे बॉल जे असतात ते पुन्हा आतल्या बाजूला सरकतात आणि त्या ठिकाणी पिनियन गिअर जो असतो या फ्लायव्हीलपासून वेगळा असतो. अशा प्रकारची ही असेंब्ली आहे. तर हा जो ओव्हररनिंग क्लचमध्ये जर दोष असेल तर हा ओव्हररनिंग क्लच हा बदला. फ्लायव्हील रिंग गिअरचे किंवा पिनियनचे दात तुटले असतील तर आता या ठिकाणी फ्लायव्हीलवरचे रिंग गिअर जो असतो त्या रिंग गिअरवरचे दाते तुम्हाला इथं दाखवले बघा. हे दाते जे असतात हे दाते ज्यावेळेस सतत हा पिनियन गिअरची मेश होत असल्या कारणानं हे दाते या ठिकाणी खराब होतात आणि हे दाते जर खराब जर झाले तर तुमची गाडी जी आहे ही लवकर चालू होणार नाही. त्यामुळं यातले कुठले दाते जर खराब झाले बघा तर रिंग गिअरचे दाते जर खराब झाले असतील तर हे ठिकाणी बदला. पिनियन गिअरवरचे दाते जर खराब झाले असतील तर ते बदला आणि दोन्हीपैकी काही खराब झालेला भाग असेल तर काढून टाकून नवीन भाग त्या ठिकाणी बसवा. थ्रेडेड स्लीवमध्ये घाण अडकलेली असणे. आता हा जो पिनियन गिअर जो असतो या पिनियन गिअरच्या आतल्या बाजूला ही एक स्लीव बसवली बघा. या स्लीवला आतल्या बाजूला आर्मेचर शाफ्ट या ठिकाणी बसतो. तर काही कारणानं या ठिकाणी ही जी थ्रेडेड स्लीवमध्ये घाण अडकली असेल
तर आर्मेचर शाफ्टची गती जी आहे ही या स्लीवला मिळणार नाही आणि पर्यायानं त्या ठिकाणी तो गिअर जो असतो तो फिरणार नाही. पुढचा जो कारण जे आहे तो म्हणजे स्टार्टर मोटर स्विच खराब झालेला असेल. तर स्टार्टर मोटर स्विच जर खराब झाला असेल तर बॅटरीची विद्युत शक्ती ही स्टार्टर मोटरला मिळणार नाही आणि स्टार्टर मोटर त्या ठिकाणी फिरणार नाही. पुढं तिसरा जो आहे हा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा दोष या ठिकाणी आहे. इंजिन सुरू झाल्यावर पिनियन गिअर वेगळा होत नाही. मित्रांनो, हा जो दोष आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा कशा दृष्टीने बघा तर या ठिकाणी तुम्हाला पिनियन गिअर दाखवला. ह्या पिनियन गिअरचा आकार आणि या ठिकाणी फ्लायव्हीलचा आकार हा बघा. या दोन्हीचा गिअर रेशो जो असतो हा साधारणतः 16 ते 22 असं आपण गृहीत धरूया. तर 16 म्हणजे काय तर ज्या वेळेला या पिनियन गिअरच्या स्वतःभोवती 16 फेरी होतील त्यावेळेला या रिंग गिअरचा स्वतःभोवती एकच फेरा या ठिकाणी होत असतो. तर ज्या वेळेला इंजिन चालू होतं आणि इंजिनचे आयडलिंग आरपीएम समजा आपण 1000 आरपीएम जर घातले, 1000 आरपीएम म्हणजे एका मिनिटामध्ये इंजिनचे स्वतःभोवती होणारे 1000 फेरे. तर त्याच वेळेला हा जो पिनियन गिअर जो असतो हा या फ्लायव्हील पासून जर वेगळा झाला नाही, या पिनियन गिअरचा फिरण्याचा वेग हा या फ्लायव्हीलच्या फिरण्याच्या वेगापेक्षा 16 ते 22 पट मोठा. म्हणजे 16 पट जर धरला तर फ्लायव्हीलचा स्वतःभोवती एक फेरा पूर्ण होईल तोपर्यंत या आर्मेचरच्या स्वतःभोवती 16 फेरे होतील किंवा 22 फेरे होतील. म्हणजे एका मिनिटामध्ये ह्याच्या स्वतःभोवती जर 1000 फेरे होत असतील तर ह्याचे 22,000 फेरे होतात. आणि असं जर झालं तर आर्मेचरला मध्ये जी वायर आपण तार जी गुंडाळलेली आहे ही तार त्या ठिकाणी फुगून बाहेरच्या बाजूने येईल आणि ती स्टार्टर मोटरचं जे हाऊसिंग जे आहे हाऊसिंगला त्या ठिकाणी आतल्या बाजूला घासून संपूर्ण त्या ठिकाणी स्टार्टर मोटर ही खराब होईल. तसं होऊ नये या कारणासाठी त्या ठिकाणी इंजिन सुरू झाल्यानंतर पिनियन गिअर हा वेगळा होणं गरजेचं आहे. तर स्टार्टर मोटर तुमची पूर्णपणे खराब झाली असं समजा. आता याचे दोष काय काय आहेत तर याचे दोष पहिला दोष बघा स्टार्टर मोटर स्विच खराब झाला असेल तर. आता स्टार्टर मोटर स्विच काय करतो पहिल्यांदा पिनियन गिअरला फ्लायव्हीलशी मेश करतो, नंतर पिनियन गिअरला फिरण्याची गती येतो आणि त्या इंजिन सुरू झालं तर त्याला पुन्हा मागे घ्यायचं काम करतो. हे स्टार्टर मोटरचं स्विचचं काम आहे. हा जर खराब झाला असेल तर पिनियन गिअर हा फ्लायव्हीलपासून वेगळा होणार नाही. अशा वेळेला स्टार्टर मोटर स्विच बदलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. स्टार्टर मोटर ड्राईव्ह जाम झालेला असणे. आता मागासपासून आपण 2-3 वेळा स्टार्टर मोटर ड्रायव्हिंग मेकॅनिझम बघितलाय. तो जर काही कारणाने तुम्ही गाडी जर सर्व्हिसिंग केली नसेल, स्टार्टर मोटर काढून कधी साफ केलं नसेल तर तो जाम होऊन बसतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी तो इंजिनच्या फ्लायव्हीलपासून पिनियन गिअर वेगळा करू शकत नाही. अशा वेळेला त्या ठिकाणी तो ड्रायव्हिंग मेकॅनिझम जो आहे तो सर्व्हिसिंग करा, साफ करा, त्याला ऑइलिंग ग्रीसिंग करा. पिनियन गिअर चेपलेला असेल तर आता पिनियन गिअरचे मगाशी आपण दाते बघितले. पिनियन गिअरचे दाते जे असतात हे दाते जर काही खराब झाले असतील चेपलेले असतील तर हे दाते फ्लायव्हीलच्या दात्यांशी त्या ठिकाणी मेश होणार नाहीत आणि त्या कारणामुळे त्या ठिकाणी पिनियन गिअर हा त्या दात्यांमध्ये अडकून बसेल, फ्लायव्हीलच्या दात्यांमध्ये अडकून बसेल, तो वेगळा होणार नाही. अशा वेळेला त्या ठिकाणी पिनियन गिअर हा बदलणं गरजेचं आहे. स्टार्टर हाऊसिंगची अलाइनमेंट चुकीची असेल तर आता स्टार्टर मोटर मगाशी बघितलं सांगितलं इंजिनवर त्या ठिकाणी आपण स्टार्टर मोटर ही बसवलेली असते तर ती इंजिनच्या फ्लायव्हीलशी पिनियन गिअर मेश होईल अशा पद्धतीने ती त्या ठिकाणी बसवलेली आहे. तर काही कारणानं जर त्या ठिकाणी ह्याची अलाइनमेंट जर चुकली असेल तर हा दोष या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्यासाठी अलाइनमेंट काय करा, योग्य करा. थ्रेडेड स्लीव मध्ये घाण अडकलेले असणे. आता मगाशी आपण बघितली स्लीवच्या आतल्या बाजूला थ्रेड असतात, तशाच प्रकारचे थ्रेड ह्या आर्मेचर शाफ्टच्या आतल्या बाजूला असतात आणि त्याच्यावरती जी स्लीव जी असते त्या स्लीववर त्या ठिकाणी पिनियन गिअर हा फिरतो. मगाशी आपण बघितलं हा पिनियन गिअर जो आहे हा स्लीववर हा पुढं मागं सरकत असतो.
आणि तो जर त्या ठिकाणी जर काही कारणांचा अडकला तर घाणीमुळे जर पिनियन गिअर हा मागं येऊ शकत नाही, तर ते स्लीव काढा आणि साफ करा. आता ओव्हररनिंग क्लच मगाशी बघितला आपण. ओव्हररनिंग क्लच मध्ये जर काही दोष असेल तर तो ओव्हररनिंग क्लच हा बदलून टाका. तर अशा प्रकारचे हे दोष या ठिकाणी आपण बघितले. तर मित्रांनो, हा आपला पाचवं जे प्रकरण आहे विद्युत पद्धती, हे विद्युत पद्धतीमधला पहिला जो भाग आहे तो म्हणजे स्टार्टर मोटर. हा आता आपण बघितला. हा तुम्हाला सगळ्यांना समजला असेल असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी आपण थांबूया.